पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खतांच्या टंचाईचा सामना करावा लागतोय। अकोल्यामध्ये खतांच्या रांगा लागल्या, खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आणि अनेक ठिकाणी युरिया तसंच डीएपीचा तुटवडा जाणवू लागलाय। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या रांगेसोबतच आता खतांसाठीच्या रांगांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय। राज्यात खरीपाची तयारी सुरू असतानाच बळीराजा संकटात सापडल्याचं चित्र आहे। अकोला नांदेडात शेतकऱ्यांची खतासाठी भटकंती सुरू आहे। कृषी केंद्राबाहेर पहाटेपासून शेतकरी रांगा लावतायत। दुसरीकडे मोठ्या कष्टानं पिकवलेला कांदा आणि मक्याची खरेदीच होत नसल्यानं शेतकरी संकटात सापडलेत। अकोल्यातील अकोट तालुक्यात खतांसाठी पहाटेपासूनच शेतकरी रांगा लावून उभे आहेत। 3 वाजतापासून जागी आहे। मी हार्ट अटॅकचा माणूस आहे। मी या कृषी सेवा केंद्रावर मी यांना 3च बॅगा मागत आहो, पण तरी हे हकालपट्टी करत आहेत आमची। कृषी केंद्रावर खतांचा साठा असल्याचं समजताच घरातल्या महिलाही रांगेत येऊन उभ्या राहिल्या होत्या। काय काय मारून टाकता आम्हाला शेतकऱ्याले उन्हात आनामदी खतासाठी। शेतकऱ्यांना कुपन देऊन खतांचं वाटप करण्यात येत आहे। रांगेतील पहिल्या 100 जणांना कुपन देण्यात आलं, मात्र रात्री 2 वाजल्यापासून रांगा लावलेल्या शेतकऱ्यांना कुपनच मिळालं नाही। नंबर झाले म्हणतात 75चा हा नंबर पा आणि कुठून झाले हो यायचे हे मोठ्या कास्तकाराला देऊन राहिले। आम्ही 2 वाजतापासून गेले करून राहिलो आणि आम्हाला हे पोलीस आणून देऊन राहिले। मग यायचा फायदा आहे का नाही बाबा? आम्ही गरीब मेलो की नाही? 100 कुठून होते? 80 लोकांना कुठून दिले? 20 कुठे गेले? आणले नाही कुठून राहिले? आम्ही 2:30 वाजतापासून गेला। दुसरीकडे कुपन असलेल्या एका शेतकऱ्याला युरियाच्या 5 बॅगा दिल्या जात आहेत, मात्र त्यासाठी टाकण्यात आलेल्या अटींनाही वादाला तोंड फुटलंय। एका आधार कार्डवर 5 युरियाच्या बॅग मिळतात, त्यासाठी 7/12ची अट नाहीये। त्यामुळे जे शेतकरी नाही आहेत ते सुद्धा आधार कार्डवर खत घेऊन साठेबाजी करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येते। नुसता आधार कार्डवर थोडीच एका कुटुंबातले 5 व्यक्ती सुद्धा शेती नसून लाईनीत लागू शकतात। त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। शेतकऱ्याला भनभन उन्हातानात फिरावं लागत आहे। पेरणीचे दिवस जोड आलेले आहेत, घरचे कामं टाकून यायचं आहे। दुकानदारांनी आधार कार्डवर युरिया न देता फार्मर आयडीवर युरिया दिला किंवा 7/12 बघून जर युरिया दिला तर निश्चितच खऱ्या शेतकऱ्यांना ही खते पोचतील। नाही, सध्याला जी आपली सिस्टीम आहे ती आधार बेस सिस्टीम आहे, त्यामुळे आपण आधार बेस घेत आहोत सध्याला। मग याच्यात जो शेतकरी नाही तोही खत घेऊन जाऊ शकते अशी शक्यता आहे? हो, तशी शक्यता नाकारता येत नाही, पण सध्याला जे वरून सूचना आहेत आपल्याला ते आधार बेस सिस्टीम वरून आपण खत वाटप करत आहोत। जागतिक परिस्थितीमुळे आपण खतं सगळी ही आयात करतो, त्यामुळे आपल्याला भरमसाठ अशा पद्धतीनं ती आणता येणार नाही। आत्ता जी लागतील तेवढी खतं आपल्याकडे आहेत, पण कोणी जर त्याचे साठे केले तर मात्र मोठी टंचाई तयार होईल आणि म्हणून काही पॅरामीटर्स तयार करण्यात आलेले आहेत, काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून आवश्यक तेवढं खत हे आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। नांदेडमध्ये खतांसाठी बी बियाणं खरेदीची अट टाकण्यात आली। बी बियाणं खरेदी केली तरीही मर्यादित खतं दिली जातात। त्यामुळे खतांसाठी आता जायचं तरी कुठे असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। युरियासाठी अटी घालतात आणि बी बियाणं आधी घ्या म्हणतात, मग तर तुम्ही जर बी बियाणं घेतलात तर तुम्हाला खत मिळेल, नाही तर नाही असं म्हणतात त्यांनी। खत आता युरिया नाही भेटत आहे, फक्त मागे लागून लागून त्यांनी 2-3 पोते दिले फक्त आम्हाला, आणि बियाणं घेतल्याशिवाय खत देण्यात आले। एकीकडे खतांबाबत ही स्थिती असतानाच नाशिकच्या लासल गावात सलग 3ऱ्या दिवशीही नाफेडची कांदा खरेदी ठप्प आहे। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याच्या भावात वाढ करून प्रति क्विंटल 1580 रुपये भाव जाहीर केला। नाफेड आणि NCCF कडून खरेदीची घोषणाही केली। त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी बाजार समितीत कांदा घेऊन आले। मात्र 3 दिवस उलटले तरी कांदा खरेदी सुरू झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय।
आम्हाला अपेक्षा होती 2100-2200 रुपये कांदा जायला पाहिजे होता, पण कांदा आमचा 1200-1250 रुपये गेला. नाफेडचं काय एकही माणूस नाही इकडं अजून. आम्हाला आता आम्ही मोदी साहेबाला एकच विनंती करतो, आता गांजा लावायची परवानगी द्यावा त्यांना आम्हाला. वैजापूरहून आलेलो आम्ही. मुलगा आणि आम्ही रात्री 8 वाजता इथं आलो मार्केटमध्ये. तर भाव म्हणजे नाफेडची फक्त सोमवारपासून चालू होणार आहे खरेदी, त्या हिशोबाने लोकांनी गर्दी केली इकडं मार्केटमध्ये येऊन, पण नाफेडची काही खरेदी चालू नाही काही. ही फक्त हे 1000-1200 रुपये कांदे चालू आहे फक्त मार्केटमध्ये. ही शेतकऱ्याची लूटमार चालू आहे. आम्ही ते नाफेडला एकच विनंती करतो की तुम्ही चालू करा. मोदी साहेबांना एकच विनंती का तुम्ही चालू करून द्या नाफेडची खरेदी. तिकडे भंडाऱ्यात मका खरेदी रखडल्यानं शेतकरी अडचणीत सापडले. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नाची शाश्वती नाही. डिझेल नंतर निर्माण झालेल्या खतटंचाईनं सुरू असलेली धावपळ. सर्व संकट झेलूनही पिकवलेल्या मालाची होत नसलेली खरेदी, अशा सर्व दुष्टचक्रात सध्या राज्यातला शेतकरी सापडलाय. त्याला तत्काळ दिलासा देण्यासाठी सरकारनं मदतीचा हात देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.